नमस्कार. जय बिरसा, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी प्राध्यापक कमल नारायण विखे, जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल अमरावती. गेल्या अनेक दिवसांपासून विविध विषयांवरती आम्ही व्हिडिओ बनवत आहोत. तर आज सुद्धा एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करावी असं वाटलं. या विषयाची प्रेरणा आमचे मित्र नागपूरचे आदित्यजी घोरपडे यांनी मागे केलेला प्रश्न होता की सध्या भारतामध्ये सगळीकडेच नवरात्री उत्सव सुरू आहे आणि या नवरात्री उत्सवामध्ये आपण पाहतो की या भारतीय संस्कृतीमध्ये दुर्गादेवी असेल, लक्ष्मीदेवी असेल किंवा सरस्वती असेल, कालीदेवी असेल, अशा वेगवेगळ्या ज्या या स्त्रिया आहेत, या देव्या आहेत, यांना आपण शक्तीची रूप म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये पुढे आणत असतो आणि त्यांची पूजा करताना सुद्धा ही शक्तीची स्थानं आहेत असे आपण चित्र सगळीकडे निर्माण करतो आणि मग संस्कृतीचा भाग म्हणून सगळीकडे त्यांची आराधनासुद्धा केली जाते. ही भूमी जशी या संस्कृतीतील जी नावं घेतली त्या प्रकारची आहे, तशीच ही भूमी जिजाऊ, भीमाई, रमाई, सावित्री, अहिल्या, विरंगणार आणि दुर्गावती अशा महापराक्रमी शूर महिलांची सुद्धा ही भूमी आहे. आणि त्यामुळे आज आम्हाला असं वाटलं की या निमित्ताने आपण सध्या देशामध्ये ज्या काही महिलांची स्थिती आहे आणि महिलांची स्थिती केवळ यासाठीच नाही तर महिलांची आजची सामाजिक स्थिती काय आहे, महिलांची राजकीय स्थिती काय आहे, महिलांचं सांस्कृतिक स्थान काय आहे, या अशा अनेक विषयांवर चर्चा करता येऊ शकते. परंतु आज ज्या विषयावर चर्चा करायचं आहे ते म्हणजे महिलांच्या आजची जी सुरक्षिततेची समस्या आहे, म्हणजे महिला असुरक्षित आहेत आणि या असुरक्षिततेमागची कारणं काय आहेत, त्यावरती उपाय काय आहेत. या गोष्टी अनेक वेळा चर्चेला येतात. आपण पाहतो की एका बाजूनं आपण आपल्या देशामध्ये महिलांना स्त्री शक्ती म्हणून त्यांची पूजा करत असतो, तर त्याच वेळेला या देशामध्ये आपण मणिपूरसारख्या ठिकाणी पाहतो की महिलांवर बलात्कार होतो, त्यांची नग्न धिंड काढली जाते. आपल्या कलकत्ता, बंगालमध्ये जो आपला प्रदेश आहे पश्चिम बंगालमध्ये, त्या ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्कार होतो आणि बलात्काराचं समर्थन करणारी लोकसुद्धा रस्त्यावर उतरून त्या बलात्काऱ्यांचं समर्थन करतात, त्यांच्यासाठी सुद्धा रॅली काढली जाते. इथे मध्य प्रदेशातील नेमावर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजातील तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार होतो. कोपर्डीमध्ये ओबीसी समाजातील मुलीवर बलात्कार होतो. हाथरसमध्ये दलित समाजातील महिलेवर बलात्कार होतो. म्हणजे बलात्काराच्या घटना ह्या कोणत्याही जाती धर्मापासून सुटलेल्या नाही आहेत. आणि मग अशा वेळेला एका बाजूनं महिला ही शक्तिशाली आहे असं आपण दाखवून त्यांची पूजा करायची आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूनं आमच्या देशातल्या महिलांना आपण त्यांची इब्रत, त्यांची इज्जत वाचवण्याचीही, त्यांना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करायची नाही. तर हा जो दोन प्रकारचा विरोधाभास आहे, याची कारणं काय आहेत आणि याच्यावरती उपाय काय, याच्यावरती आपण चर्चा केली पाहिजे. तर आपण पूर्वीच्या काळापासून पाहतो की काही पुराणांमध्ये किंवा काही ग्रंथांमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की ढोल गवार शूद्र पशु नारी सब है ताड़न के अधिकारी. म्हणजे यामध्ये ढोल, गवार, शूद्र, पशु आणि शेवटचा शब्द आहे नारी, सब है ताड़न के अधिकारी. म्हणजे या लोकांना आपण मारलं पाहिजे, यांना बडवलं पाहिजे, यांना आपण वाजवलं पाहिजे. आणि स्त्री ही एक उपभोगाची वस्तू आहे, तिचा आपण पाहिजे तसा वापर करू शकतो, अशा प्रकारची एक पुराण काही जी चुकीची संस्कृती आहे, ती संस्कृतीसुद्धा आपल्या देशामध्ये काही प्रमाणात विविध साहित्यातून मांडलेली दिसते. स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये, स्त्रियांनी ज्ञानी होऊ नये, स्त्रियांनी काम करू नये, स्त्रियांनी म्हणजे पुरुषाच्या बरोबरीने पुढे येऊ नये, पुरुषांच्या चर्चेत तिनं सहभागी होऊ नये, अशा अनेक प्रकारच्या ज्या कुप्रथा आहेत यासुद्धा आपल्या देशामध्ये चर्चेला गेलेल्या आहेत आणि ते वास्तव आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण पाहतो की सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण दिलं, त्या शिक्षणातून क्रांती निर्माण झाली आणि आज या देशात भारतात स्त्रियांची परिस्थिती चांगली आहे. परंतु काय कारणं असतील
की आपल्याला हे बलात्कारांची प्रकरणं, महिलांची आबरू लुटण्याची प्रकरणं ही घडत असावी. तर त्यामागची कारणं शोधताना आम्हाला असं जाणवते की सर्वप्रथम या गोष्टीवर जर परिणाम होत असेल तर ती मानसिकतेचा परिणाम आहे. एकदा मी नाशिकमध्ये ग्रॅज्युएट झालो KTHM कॉलेजला. त्यावेळेला एक परिषद भरली होती आणि ती स्त्रीवादी परिषद होती. त्या परिषदेमध्ये चर्चेला जेव्हा मुद्दे आले, समाजशास्त्र या विषयाचा विद्यार्थी म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि मग त्या ठिकाणी चर्चेतून प्रश्न उपस्थित झाले की नाही, आजकाल जे काही बलात्काराची प्रकरणं घडतात तर त्याच्या मागची कारणं अशी आहेत की मुली छोटे कपडे घालतात, तंग कपडे घालतात आणि मग त्यामुळे पुरुषांच्या भावना उद्दीपित होतात आणि हे झाल्यामुळे अशा घडामोडी घडतात, असे मुद्दे काही लोकांनी त्या ठिकाणी मांडले. त्याच्यानंतर खरं तर हे ऐकून मलाही चीड आली होती. आमचे जे सर होते त्यावेळेचे, आमचे प्राध्यापक सावळे सर, त्यांनाही चीड आली होती की आपण असं कसं विचार करू शकतो. काही लोकांनी हाही मुद्दे मांडले की जे TV वरती, जाहिरातींवरती आजकाल जे काही विभत्स प्रकारचं दृश्य दाखवलं जाते, म्हणजे महिलांना एक प्रकारे जाहिरातीत अशा प्रकारे दाखवले जाते की जणू काही ती उपभोगाची वस्तू आहे आणि मग त्यामुळे सुद्धा हे सगळे प्रकार घडतात. असे विविध प्रकारची कारणे आपण चर्चेला आणू शकतो. तर कपड्यांवरची असेल, विभत्सपणा असेल आणि मानसिकता असेल. परंतु यावरती त्याही वेळेस मी उत्तर दिलेलं होतं त्या चर्चासत्रामध्ये की मानसिकता जर बलात्कारांची त्या प्रकारची आहे तर त्या मानसिकतेवर उपाय शोधला पाहिजे. म्हणजे एखादी मुलगी, एखादी स्त्री की ती कशी कपडे घालते, तिच्या त्या कपडे घालण्याच्या प्रकारावरून जर एखाद्या मुलीवर, एखाद्या स्त्रीवर बलात्कार होत असेल आणि ही मानसिकता इथल्या पुरुष सत्ताक, पुरुष प्रधान व्यवस्थेची असेल तर मला वाटते उपाय त्या कपड्यांपेक्षाही इथल्या मानसिकतेवर करणं जास्त गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या घरामध्ये नकळतपणे एखाद्या खोलीमध्ये आपली आई, आपली बहीण, आपली वहिनी, आपली मावशी, आपली जवळची घरातली एखादी स्त्री कपडे बदलताना कधी कधी आपण बघून घेतो. परंतु त्यावेळेस आपल्या मनामध्ये अशा कोणत्याही वाईट प्रकारची भावना निर्माण होत नाही. कारण आपल्या मेंदूला आपण एक ऑर्डर दिलेली असते की ही माझी बहीण आहे, ही माझी आई आहे, ही माझी मावशी आहे. आणि मग त्यावेळेला आपली जी मानसिकता असते ती मानसिकता आपण घरातून बाहेर पडल्यावर एखाद्याच्या दुसऱ्याच्या मुलीबद्दल किंवा परस्त्रीबद्दल आपल्या मनात ही मानसिकता का असू नये. त्यावेळेलाही जर कदाचित आपल्या मनामध्ये हा विचार आला असता की ती परस्त्री जी आहे ती सुद्धा आपली कोणीतरी जवळची आहे, आपल्या आईसारखी, आपल्या बहिणीसारखी आहे, आपल्या मावशीसारखी, आपल्या मैत्रिणीसारखी आहे, तर कदाचित हे प्रकार घडले नसते. परंतु एक उदाहरण मला नेहमी सांगावंसं वाटते की आपण इतिहासामध्ये पाहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे स्त्रियांचा सन्मान कसा करावा याचं मूर्तिमंत अत्यंत म्हणजे जिवंत उदाहरण जर असेल तर मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका राजाच्या पाटलानं स्त्रीचा अपमान केला म्हणून त्याचे हात छाटल्याचे उदाहरण आपण पाहत असतो. आणि ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदारांची एक सुंदर अशी सून जेव्हा नजराणा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर भेट केली जाते त्यावेळेला शिवाजी महाराज त्या स्त्रीबद्दल काय बोलतात की त्या स्त्रीला माते समान मानतात, आईचा दर्जा त्या स्त्रीला देतात आणि त्या स्त्रीला साडी चोळी करून तिला परत पाठवली जाते. आणि त्या स्त्रीचं सौंदर्य वरून ते बोलतात की जर म्हणजे अशी सुंदर माझी आई असती तर कदाचित मी तितका सुंदर झालो असतो. वास्तविक माँसाहेब जिजाऊ ह्या सुंदरच होत्या, परंतु एका स्त्रीचा सन्मान करताना हे छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्गारलेले विचार आहेत. पण लक्षात घ्या की यामागची पार्श्वभूमी काय असेल. छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेला हे असे वागले, त्याच्या मागची काहीतरी भूमिका आहे. तर मला वाटतं ह्या कारणांना आपण पाहिलं, पण याच्या मागचे उपाय शोधताना ते उपाय आपल्याला करता येतील. जे नैतिक मूल्यांचं शिक्षण आहे, म्हणजे लहानपणापासून मुलगी आणि मुलगा हा जो काही भेद आहे आणि प्रत्येक गोष्ट आपल्या देशामध्ये अशी अवस्था आहे की आपण एखादी गोष्ट झाकलेली असली, एखादी गोष्ट दडपलेली असली की त्याच्यात नेमकं काय आहे हे शोधण्याची किंवा त्याच्या मागचं कारण शोधण्याची आपल्याला खूप म्हणजे उत्साह निर्माण होतो. आपण पाहतो की
अनेक जंगलांमध्ये अजूनही जो समाज आदिम स्वरूपात राहतो, अनेक जमाती आहेत आदिम स्वरूपात राहतात, की त्या ठिकाणी अजूनही आपल्या मानवी सोयीसुविधा पोहोचलेल्या नाही आहेत. या विकासाची गंगा तिथपर्यंत पोहोचलेली नाही आहे. अजूनही काही ठिकाणी जगातल्या कानाकोपऱ्यात जंगलामध्ये रानटी अवस्थेत महिला आणि पुरुष राहतात. त्यावेळेला त्यांच्या अंगावरती कपडेसुद्धा नसतात. आणि मग अशा वेळेस आपण पाहतो की त्या ठिकाणी तिथल्या पुरुषांना, स्त्रियांना अशा प्रकारच्या किंवा बलात्काराच्या घटना घडल्या, शोषणाच्या घटना घडल्या, अशा आपल्याला ऐकवत नाही किंवा अशा गोष्टी ऐकू येत नाही. कारण त्या ठिकाणची ती मानसिकता आहे की ही काही नॉर्मल गोष्ट आहे. त्यांच्याकडे कपडे नाही आहेत किंवा ते असे राहतात म्हणून ती नॉर्मल गोष्ट समजली जाते. विदेशामध्ये सुद्धा आपण पाहतो की विदेशामध्येही आता अमेरिका असेल, फ्रान्स असेल असे किंवा इंग्लंड असेल, अशा ज्या प्रगत राष्ट्रांमध्ये आपण सहज समुद्रकिनारी या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तर तिथेही असा काही प्रकार, जबरदस्तीचा प्रकार घडताना दिसत नाही. म्हणजे तिथल्या लोकांच्या मानसिकतेमध्ये आणि आपल्या इथल्या जी लोक म्हणतात की कपडे तोटके घातले किंवा त्या प्रकारचे परिधान केलेले आहेत म्हणून बलात्काराच्या समस्या निर्माण होतात, तर त्या लोकांनी याचं चिंतन केलं पाहिजे की आपल्या आणि विदेशातल्या लोकांच्या मानसिकतेत काय फरक आहे. दुसरी गोष्ट की शिवाजी महाराजांचं मी उदाहरण सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराज अगदी लहान असताना जेव्हा ते शिवबा म्हणून सगळे त्यांना ओळखायचे, तर एकदा बाल शिवबा अचानक राजवाड्यात दिसेनासे झाले आणि सगळ्यांना प्रश्न पडला की शिवबा गेला कुठे असेल. आणि त्यावेळेला त्यांची आई मातोश्री मासाहेब जिजाऊ शोधाशोध घेऊ लागल्या की शिवबा गेला कुठे आहे. आणि सगळे शोधत असताना अचानक लक्षात आले की गावच्या बाहेर एका ठिकाणी, म्हणजे दूर परिसरामध्ये एका ठिकाणी कार्यक्रम चाललेला होता आणि तो कार्यक्रम तमाशाचा होता. आणि त्या तमाशाच्या कार्यक्रमामध्ये बाल शिवबा कोणासोबत तरी तिथे गेलेले आहेत आणि तो कार्यक्रम बघत आहेत. हे जेव्हा मासाहेब जिजाऊंना लक्षात आलं त्यावेळेला मासाहेब जिजाऊंना प्रचंड रागाने त्या लालबुंद झाल्या, तळपायाच्या आत त्याची मस्तकात गेली आणि त्यांनी बाल शिवबाचा हात खाडकन धरला, घरी घेऊन आले आणि त्यांच्या कानशिलात लगावला. मासाहेब जिजाऊंनी तिथे त्या ठिकाणी शिवबांना सांगितलं की शिवबा, आपल्याला या स्वराज्यातील बाया नाचवायच्या नाही आहेत, या बाया वाचवायच्या आहेत. त्यांनी बळीराजाची गोष्ट सांगितली की बळीराजा म्हणजे कोणता राजा? गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा राजा, स्त्रियांचा मान सन्मान ठेवणारा राजा. आणि म्हणून इथल्या महिला आजही म्हणतात की इडा पिडा जाओ आणि बळीचं राज्य येऊ. आणि मग ते शिवबांच्या मनावर झालेले जे बालसंस्कार आहेत त्या संस्कारातूनच शिवबांना कळायला लागलं की आपण स्त्रियांचा आदर केला पाहिजे. मग हे संस्कार त्यांच्यावरती कुणी केले? तर हे मासाहेब जिजाऊंनी केले. म्हणजे मला वाटतं की जर या अशा समस्यांवरती उपाय शोधायचा असेल तर समस्यांवरचा उपाय काय आहे? तर पहिल्यांदा तर तुमच्या घरी नैतिक मूल्यांचं शिक्षण झालं पाहिजे. ती आई उत्तम प्रकारे करू शकते, वडील उत्तम प्रकारे करू शकतात. त्याच्यानंतर शाळेमध्ये या प्रकारचं शिक्षण अगदी लहानपणापासून, प्राथमिक शिक्षणापासून जर शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये जर या बाबी शिकवल्या, आपण हे मूल्य शिक्षणातच या बाबी जर घातल्या, तर मला वाटतं मुलांना शिकताना, मुलांना घडवताना अजून चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये मदत होऊ शकते. आणि मग आपण पाहतो की आता नवीन नवीन उपाययोजना तर स्त्रियांच्या सुरक्षतेसाठी केल्या जात आहे. आता टोल फ्री नंबर आहे किंवा आता सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे. जर अचानक एखाद्या स्त्रीला जर भीती वाटली, कोणीतरी त्यांच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय किंवा कोणीतरी त्या दृष्टीनं ते त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशा वेळेला आज आपण मोबाईल काढून त्याचा एखादा व्हिडिओ काढण्याचा किंवा फोन लावण्याचा प्रयत्न करून ते सुद्धा धाक निर्माण करता येऊ शकते. आणि सध्या विविध राज्यांमध्ये पोलीस प्रशासनाने अत्यंत उत्तम तांत्रिकदृष्ट्या सुद्धा महिलांना सुरक्षित करण्याची वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत. या सगळ्या विषयाचा, चर्चेचा जो उद्देश आहे तो असा आहे की आपण ज्या काही महिलांना स्त्री शक्ती, नारी शक्ती म्हणून आपण देवी म्हणून जी काही पूजा करतो ती निश्चित करा. तो तुमचा श्रद्धेचा विषय आहे. भारतीय संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. परंतु ते करताना आपल्या घरातील स्त्रियांना, आपल्या घरातील आपली आई बहीण किंवा आपली मैत्रीण, तिला आपण किती आदर आणि सन्मान देतो, तिला आपण समाजामध्ये किती सुरक्षितता प्रदान करतो, या गोष्टीला सुद्धा महत्त्व देणे गरजेचं आहे. आणि जर हे आपण करू शकत नसेल तर कदाचित उद्या भविष्यात आपल्याला समस्या निर्माण होतील. आणि म्हणून ही जी महाराष्ट्राची माती आहे
ही जिजाऊ, सावित्री, भीमाई, रमाई, अहिल्या, वीरांगना राणी दुर्गावती सारख्या महामहिलांची ही माती आहे आणि अशा मातीमध्ये आपण स्त्रियांचा सन्मान राखला पाहिजे. देशात दिवसांदिवस हे बलात्कारांच्या समस्या वाढत आहेत, स्त्री शोषणाच्या समस्या वाढत आहेत. त्या दृष्टीने आपण स्वतः यासाठी किती पुढाकार घेऊन यामध्ये परिवर्तन करू शकतो यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. कायद्याचं काम करत आहे, परंतु कायद्याला जोड म्हणून आपण मूल्यसंस्कारातून हे परिवर्तन घडवून आणणं अपेक्षित आहे. आणि या देशातल्या ज्या पारंपरिक व्यवस्था आहेत, ज्या पारंपरिक व्यवस्थेने स्त्रीला पायाच्या धुळीसारखं समजलेलं आहे, ती व्यवस्था सुद्धा उलटून फेकण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. जी व्यवस्था या देशातील स्त्रियांना म्हणजे शूद्रातिशूद्र अत्यंत निकृष्ट दर्जाची समजते, त्या व्यवस्थेला सुद्धा किंवा त्या विचारांना उलटून फेकून खऱ्या अर्थानं नव्या विचाराचे म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी जी काही व्यवस्था निर्माण केली, तिने सांगितलं की स्त्री ही कमजोर नाही आहे, ती मजबूत आहे. तर आम्हाला त्या प्रकारे स्त्रियांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. केवळ स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% रिझर्वेशन दिलं आणि त्यांना ग्रामपंचायतमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेत निवडून आणण्याची संधी दिली किंवा उद्या जाऊन विधानसभेत किंवा संसदेत निवडून देण्याची संधी दिली किंवा बसमध्ये अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करण्याची संधी दिली म्हणजे स्त्री सक्षम झाल्या असं होत नाही. तर खऱ्या अर्थानं त्यांना तुम्ही सुरक्षितता, त्यांच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण झाली पाहिजे. त्यांना या मानवी समाजाची भीतीच वाटू नये की आपल्या जीवाला किंवा आपल्या आबरूला कुठेतरी धोका आहे, हा विचारच त्यांच्या मनामध्ये येऊ नये. अशा समाजाची निर्मिती जर आपण करू शकत असेल तर खऱ्या अर्थानं त्याला आपण म्हणू की हा भारत पूर्वीसारखा म्हणजे बुद्धकालीन, मौर्यकालीन जो भारत होता त्या काळासारखा हा भारत सक्षम होऊ शकेल. आणि त्या दृष्टीने आजचा हा आपला विषय आहे. आणि तुम्ही सर्व लोकांनी या विषयावर विचार करावा, मंथन करावं आणि आपल्याला जे काही चांगलं करता येईल आणि स्त्रियांच्या दृष्टीने हे राज्य सुंदर करता येईल असे प्रयत्न करावेत. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.